दिना होणे दिन दिना होणे दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता तुका म्हणे आता भले नवी मोकळिता भले नवे मोकळिता भले नवे मोकळिता भले नवे मोकळिता आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगातलं तिसरं चरण दीनानाथा आणि कृपाळू म्हणजे कृपेश कृतार्थ रसेस पात्र करणारा असा हा परमात्मा आणि त्याला म्हणतात कृपाळू. संत आणि देव कृपाळू, इतर कोणी कृपाळू नाही. सद्गुरू संत आणि देव. सद्गुरू आणि संत एका अर्थाचे येतो त्याच्याबद्दल फक्त एवढंच आहे की सद्गुरू म्हणल्यावर वेष्टी आणि संत म्हणल्यावर सब म्हणजे सद्गुरू आपल्या शिष्याचा उद्धार करतात असा करतात आणि संत म्हणल्यावर सगळ्या जगाचा उद्धार करतात. त्याबरोबर फरक हे. पण ते कृपाळू संत कृपाळू असतात म्हणजेच गुरु कृपाळू असतात आणि देव एक कृपाळू असतो. आणि कृतार्थदोषी पात्रता आणून देणं हीच खरी कृपा आहे. बाकी इतर ती कृपा नाही. इतर जर काही दिलं असेल व्यावहारिक गोष्टी चुकीच्या गोष्टी तर त्यानं कृपा केली असा मात्र कोणी म्हणायचं नाही. आणि म्हणून ते फसला किंवा मूर्ख असं नाही. व्यवहारिक काही उलट व्यवहार हरून घ्यावा. देवानं आपला व्यवहार हरून घ्यावा. व्यवहारातलं आपलं त्याचं आपलं व्यवहार नाही साकारावा आणि खरी कृपा त्यानं केली असे गृहीत करा. तुकाराम महाराजावर आपत्ती आली की नाही आली? तुकाराम महाराजावर तुकाराम महाराज जागीरदार खूप घरचे श्रीमंत सगळा परिवार सगळा थाटात चालला होता. ते परमात्म्याला वाटलं हा भक्त जर इथंच अडकला मग जगत उद्धार कोण करेल. म्हणून भगवान परमात्म्यानं ती एक एक नियती खेळायला पाठवली. नियतीचे डाव टाकले त्याच्यावर. कोणाच्या तुकोबाऱ्यावर दुष्काळ पडणे काय, बाप मरणे काय, आई मरणे काय, बाप मेला माय मेला, बायको थोरली मेली, तिथं पोरग मेलं, थोरला भाऊ निघून गेला, थोरल्या भावाची बायको आधी मेली म्हणून भाऊ बी निघून गेला. हे सगळे दुःखाचे डोंगर तुकोबाऱ्यांना दाखविले देवाने. मग तुम्ही म्हणाल देवानं दुःखाचे डोंगर दाखविले म्हणजे महाराजांचं वाटोळ केलं असं लौकिकात वाटतं. आणि म्हणतात बी लोक म्हणतात इतकं लोक करून त्याचं काय चांगलं केलं असं लोकांना वाटतंय की नाही. आपल्याला असं वाटतंय व्यवहार दृष्टिकोनातून ती लोक समजतात बी की इतकं हे करून बी काय हो काय त्याचं चांगलं केलं देवाने काय चांगलं. आणि मग ते त्याला चांगलं समजतात की
हे भजन करून भक्ती करून आपल्याला काही वाडापिडा मान्यता आला, हे सगळं सुख समाधान सोयी सगळ्या प्राप्त झाल्या. लेकरं बाळ नातू पण तू म्हणजे नाही त्या मनानं आम्ही भजन करतो, पण देवानं आम्हाला काही मस्त ठेवलं, काही कमी केलं नाही. असं समजा की तुमच्यावर आवकृपा केली. लेकरं बाळा देऊन काय केली? आवकृपा केली, म्हणजे तुम्हाला त्याच्यात गुंतवीत माया मोहात टाकलं. बरोबर. आणि तुकोबारायांना हे सगळा धिंगाणा करून माया मोहातून काढलं. आणि म्हणले ना तुकाराम महाराज, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी आज काळे पिढाली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. हे महत्वाचं आहे. अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापामुळे चिंतन देवाचं करण्यात आलं. हे सगळा इकडचा उदासीनता निर्माण झाली महाराजाला, आणि इकडची उदासीनता झाल्यावर तिकडं ते कनेक्शन जुटलं. आता आपल्याला देवच खरा आहे गड्या, देवच प्राप्त करून घेणं आपलं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कोणी नाही, नकोही उतारा असं कळायला लागलं. आणि मग तुकोबार आहे म्हणजे खरे तुकाराम महाराज प्रतिकूल विषयाचा त्याग आहे महाराजांनी. अनुकूल विषयाचा त्याग म्हणतायत. कशाचा त्याग आहे? हा म्हणले प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागेली, अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा प्रगटवणी दाखविली, अहंता ममता दळून निशांती वरली, जय जय आदी सद्गुरु स्वामी तुकया जातारा, तारक तू सकळांचा जीवडवस. हे मान्य आहे ना. प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागेली, लेकरं बाळ बायका पोरं पैसे आतले आणि मोठं ऐश्वर सगळं भोगलं आणि त्यागलं. पण अनुकूल त्यागलं का प्रतिकूल त्यागलं? हा. तरी पुरुषार्थी ठरलेत ते. धन्य तुकोबा समर्थन जेणे केला ठरलेत. पण खरा अनुकूल विषयाचा त्याग नाही, म्हणजे प्रतिकूल विषयाचा त्याग करण्यात पुरुषार्थ नाही, अनुकूल विषयाचा त्याग करण्यात. भरताने केला. पण त्याचा कसला हरणाचा मोह सोडा. जे राज्यभोग भोगीची त्यांची कलान वेगळं, भरती केली नवल ख्याती, सेवीला श्रीपती भोग त्याने. भरताना नवल केलं. राजभोग भोगतात जे ऐश्वर्यात असतात त्यांना कधीच विरक्ती होत नाही. पण भरते केली नवल ख्याती, बायका अनुकूल आहे, लेकरा अनुकूल आहे, राज्य अनुकूल आहे, वैभव मोठं आहे, त्याच्या राज्यातल्या गंगा नद्या वाहत होत्या, सम्राट आहे भारताचा सगळे आहे आपल्या संपूर्ण असे तो हिमाचल, म्हणजे शेतोबंधापासून हिमालयापर्यंत, इकडं बंगालचा उपसागर, इकडं अरबी समुद्र, सगळा हातात आहे सगळा भारत. इतका बॉस आहे कोण? त्याच्या नावानं नाव पडलं या पृथ्वीला, ह्या तुकड्याला भरतखंड. असा ऐश्वर्यवान राजा, पण त्यानं सर्वस्वाचा त्याग केला. हा. आणि सेवीला श्रीपती भोग त्यागे, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग, अनुकूल भोगाचा त्याग आहे भरतात. म्हणून नाथांनी वर्णन केले, भरते केली नवल ख्याती, सेवीला श्रीपती भोग त्याग. आता त्या हरणात फसला ते सोडा, पण जरी फसला असेल तर एक जन्मांतर घडलं, पुढे मुक्तच झाला त्याने. त्याने काय सोडलं का? आणि सुटत नाही, केलेलं वाया जात नाही ना. फक्त एवढंच आहे, योग भ्रष्टता. सृष्टी नाम श्रीमताम घे, योग भ्रष्ट बी आहे ते. जसं ज्ञानोबारायांचा हलगट योग भ्रष्ट होतं ते. भरत हरण झाला, ते हरण योग भ्रष्ट आहे. भरत जे हरण झाला ते हरण काय साधं होतं? हा, हरण म्हणजे महात्मा हरण आहे आपल्याला वाटतं ते ज्ञान असं. म्हणजे अनुकूल विषयाचा त्याग. तुकाराम महाराजांनी प्रतिकूल विषयाचा त्याग केला. मग तुकाराम महाराजांनी देवाची कृपा मानली का अवकृपा मानली? कृपा. देवाची कृपा झाली असं मानले, आणि ती कृपाळू आहे. तशी खरी कृपा देव करतो त्यावेळेला खरी कृपा म्हणावी, ती म्हणते पिंगला. आपण ते चाललं कुठलं? पिंगला. पिंगला कुठली पिंगला? राजा जनकाच्या विदेही राजा जनक, विदेही त्यांची खानदान विदेही. इकडे साहेब बाप विदेही, त्याचा लेख, त्याचा नातू पंतू, सगळे खानदान विदेही नाही भाऊ. त्यांच्या वंशात वरदान आहे की तुमच्या वंशातले सगळे राजे विदेही होते, आणि हे कळायला पाहिजे. ते आम्हाला वारकरी, ते पोरे वारकरी, त्याचा बाप तर पायानं वारी करीत होता. एकाच दर एकाचला महिन्याला सकाळ निघायचं, मुजूर पंढरपूरला दुपारी जायचं, पाया पडून संध्याकाळी घरला. बघा
कोरफळ्या की माढा मार्गी तिरपट लांब आहे ना ती कोरफळ माढ्याला जाईल गुळपोळी नाव आहे पुढे गुळपोळी गावाचं नाव काय ना गुळपोळी नाव आहे गाव असते त्या गुळपोळीवरून त्या माढ्याला माढ्याहून शेटफळ पंढरी असा तिरपट रस्ता ते सकाळ जाऊन संध्याकाळी दर महिन्याला येतं सभा अवधबळीत असं काम जर एक करलं ते पोराचा फार भाविक आहे बिचारे मग ते मला म्हणले ते हळू त्याला विचारायचे ते बोललं तसं त्या महाराज लांबून त्याला आणायचं होतं ते वाडो बसला म्हणला महाराज मला वाटतंय शुकाचार्यांना व्यास ऋषींनी राजा जनकाकडे पाठवलं त्या आधी लांबून दुसरा विषय आणायचा त्याचा मतितार्थ हे होता एवढा की शुकाचार्याला व्यास ऋषींनी जनकाकडे पाठवले मग जनक राजाचा सीतेच्या काळातला रामाचा सासरा म्हणजे त्रेतायुगातला आणि शुकाचार्य द्वापारच्या शेवटचे त्याच्या संशय डोसक्यातला हो त्याच्या डोसक्यातला हे काय संशय आणि त्याचं म्हणणं आणि असं वाटावं बी नाही आहे भाऊ ते पुढचं नाही लक्षात आल्यावर मग राजा जनकाकडे व्यास ऋषीनं पाठविलं त्याला ते मुक्त केलं पुन्हा असं आणि मग ते जनक तवाचा ह्याच्यात पताका म्हणजे ते रामाचा सासरा विदेही जनक या बी काळात पताका असं एवढं बोलायचं होतं तर त्यांना लांबून सुरू केलं मला त्या सुखाचार्यावर आणून त्या याच्यावर आणून थोडं लक्षात पटकन आलं राऊत महाराज तुम्ही विचारायचे एवढं आणि एवढं काय बाजार मांडायचे तुम्ही विचारायचे की तुम्हाला तुमचं सांगू का विचारायचं काय ते मला सांग मी म्हणलं असा आता विषय काढा मी तुम्हाला हे म्हणायचं की सुखाचार्य म्हणजे द्वापारयुगाच्या अंतिम टप्प्यातली आणि रामाचा सासरा म्हणजे त्रेतायुगाचा आणि त्याच्याकडे यांना धाडलं मग ते कसं काय मग ते विधी जनक तवापर्यंत होता का असंच म्हणायचं ते म्हणलं हो तुम्ही झटकून ओळखीतात तुम्ही नाही म्हणला होतात ना एवढा प्रश्न तुमचा असं सीतेचा सासरा त्या काळात नव्हता म्हणजे हे रामाचा सासरा सीतेचा बाप त्याच काळात वाढला पण त्याच्या वंशाला वरदान आहे तुझ्या वंशात कोणीही पोर जन्मतील तर ते विदेहीच असते देहात असून विदेही मुक्त असतील मुक्त आणि सगळे ब्रह्मज्ञानी ज्ञानाशिवाय मुक्त होत नाही ना मुक्त व्हायला काय लागतंय ब्रह्मज्ञान आणि म्हणून ते वंश परंपरेला त्या वंशातले राजे मुक्त होते म्हणून त्याचं नावच पडलं विदेह कोण आले विदेह आले कोणता नातू येऊ का पण तू येऊ ते दुसऱ्या राजाकडे जर गेला तर त्यांना नाव काय पडून गेलं विदेह आले किंवा मैथिल आले मिथिलेचे राजे आहेत ना रे म्हणून मैथिल तर आपल्या याच्यात हो बिहार प्रांतात पलीकडे बिहार नाही का आपलं बिहार हो पटना शहर ते पटना राजधानी त्याच्या पलीकडच्या टोकाला हिमालयाकडे ते गाव आहे मिथिला नगरी आपण गेलो नाही तिकडं आपण गेलो नाही मिथिला नगरी तिथेचा जन्म हे ते सगळं राजा जनक तिकडचे आणि ते विदेही होते वंश परंपरेनं आणि अयोध्येच्या देशाला त्यांची सीमा होती म्हणजे अयोध्येचा देश आहे का नाही अयोध्या आणि सीमा आहे ते नेपाळ तिकडे जवळजवळ येते त्यांची सीमावर्ती प्रदेश आहे शेजारी राजे येते असं म्हणजे हे मग ही पिंगला दत्तात्रयाने गुरु मानली ते दत्तात्रय का आजचे आहेत का रामाच्या कितीतरी अगोदरच आहे दत्त रामकृष्ण तर मागेल आहे कृष्ण परमात्म्याला 5300 वर्ष झाले निर्धमाला जाऊन राम त्याच्या अगोदर एका युगाने आणि त्याच्या अगोदर दत्त प्रभू करे कृतयुगातले अनुसयानंदन अत्रेय ऋषीचा नंदन ते दत्त भगवान आणि ते दत्त भगवान त्यांनी गुरु केली ही बाई तमाशातली बाई ही देहाचा विक्रा करणारी बाई कळवा ती नाही बरं काही केस आहे कळवात केला आधी तिनं देहाचा विक्रा केला ग्राम्य धर्म केला निंदकर्म केलं आणि ती बाई मुक्त झाली आणि मग त्या बाईला दत्तप्रभूनं गुरु मानलं म्हणजे आजची गोष्ट आहे काही नाही मग राजा रामप्रभूचा सासरा जनक त्याच्याही पूर्वीचा जनक आहे की नाही त्याचे नावच जनक पोराचे नाव सुद्धा काय
बापाचं नाव जनक, पुढे नाव जनक, जनक जनक, त्याचे नाव वेगळे वेगळे बरं काय. बहुलास्व जनक होता रामाचा सासरा. रामाच्या सासऱ्याचं मेन नाव बहुलास्व. काय नाव? बहुलास्व. सासऱ्याचं नाव आहे बरं का मेन. जनक आणि विदेही हे त्यांचं परंपरेतलं नाव आहे, खानदानी नाव आहे माहिती, वंश नाव. जसं आपलं धोंडगे, धोंडगे आडनाव, उपनाव पडलं ना, उपनाव म्हणतात त्याला, आडनाव. हे जसं कोणताही पोरगा, तुमचा पोरगा असला तर कोण झाला? त्याचा पोरगा धोंड घेत राहणार नाही नाव पोरग्याचा, हे धोंडगे. तसं ते विदेही जनक जे नाव आहेत का नाही, हे त्यांच्या वंश परंपरेचे, त्यांचे जे नाव त्या देहाचं नाव वेगळं ठेवलेलं ते मात्र वेगळं. रामाच्या सासऱ्याचं नाव होतं बहुलास्व, आहे ना. रामाचा सासरा जनकच, विदेहीच, पण बहुलास्व, जनक वंशातले राजे. मग त्या बहुलास्वाच्या कितीतरी अगोदर ते राजा होऊन गेलाय. कोणता? पिंगला होती त्या काळातला. जी पिंगला होती की नाही त्या वंशात, त्या राज्यात राहत होती ती कळवाती. ती कळवातीचा काळ लय जुना आहे, म्हणजे दत्तप्रभूच्या अगोदरची कळवाती नाही समजा, त्या समकालीन म्हणा, त्यांच्या अगोदरची म्हणा. तेव्हा त्यांनी गुरु मानलं तिला. लक्षात आलं? दत्तात्रयाच्या 24 गुरुपैकी एक गुरु आहे ती. पृथ्वी वायूर आकाश आपो अग्नि चंद्रमा रवी कपोत वादळ सिंधू पतंगो मधुकृद्वया कुमुदोहा हरनौमीना पिंगला कुरुरारवका कुमारी सरकुर सर्पवर्ण नाभी सुपेश कृत. हे 2 श्लोक आहेत. हे नाव सांगणारे त्यांच्या गुरुचे. किती? 24 गुरुचे नाव किती श्लोकात आले? 2 श्लोकात आले. त्याच्यात 24 गुरुचे नाही भाऊ, हे वाचलेले श्लोक आहेत. किती गुरु झाले? फक्त त्याचं स्पष्टीकरण करणं, मग इतकं करायचं म्हणल्यावर 24 प्रवचन करावे लागतील कमी. 24 नावं सांगायचे म्हणल्यावर, जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला म्या दान, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे, म्हणून मला जगत गुरु रूप दिसायले असे दत्त म्हणले. आणि त्या 24 गुरु कोणाकडून काय शिकले, कोणाकडून काय, म्हणजे दोष त्यागार्थ गुणग्राह्य अर्थ, असा 2 पद्धतीने गुरु मानले त्यांनी. दोष त्यागार्थ आणि गुणग्राह्य अर्थ. प्रत्येक माणसात किंवा प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी गुण असतो, आणि त्याच्यात अवगुणही असतात. गुणा अवगुणाचं मिश्रण म्हणजे जगत. लक्षात आलं का? एकच आहे. अवगुण असल्याशिवाय गुणाचं परिचय कळत नाही ना. हा, मग अवगुण प्रत्येक माणसात असतो की नाही? कोणात जास्त गुण असतील, अवगुण कमी असतील. कोणात अवगुण जास्त असतात, तो गुण कमी. पण आपल्यात काहीतरी अवगुण बकळा असले तरी गुण एखादा असतो. मग त्या ज्याचा गुण घेतला त्यालाही गुरु मानलं, आणि ज्याचा अवगुण टाकला त्यालाही गुरु मानलं. लक्षात आलं की नाही? अवगुण टाकणं हे काय? गुरु. आणि गुण घेतला तेही गुरु. म्हणजे लक्षात ठेवा, असं असं गुरु मानले दत्तप्रभूनं. त्यापैकी पिंगला कळवाती, ती पिंगला कळवाती त्या गावात जन्मलेली विदेहाच्या, आणि जन्मली लहानाची मोठी झाली, स्वरूपानं सुंदर आहे. आमचे नाथराय म्हणतात भागवतामध्ये, आधीच स्वरूपे सुंदर वरी केला हे श्रृंगार. आधीच स्वरूपानं बाई कशी आहे? सुंदर. कळवातनीच्या पोटाला गेली, सुंदर होती. आणि तिचा रोजचा धंदा ग्राम्य धर्माचा. ग्राम्य धर्म म्हणजे कळून तुम्हाला, देहाचा विक्रा करणं. जो पुरुष सुंदर असेल, पुन्हा पैसे देणारा अर्थसंपन्न असेल, लक्षात आलं, त्याच्याशी अंगसंग करावा, आणि त्याच्याशी अंगसंग करून त्याच्याकडून पैसे मिळवावे, असा तिचा एक उपक्रम, धंदा. असं ते रोज धंदा करत होते. आणि मग आपल्या घरी ती उभा राहायची. रात्री जाणाऱ्या पुरुषांना हावभाव कटाक्षानं पुन्हा करायची. आता ते त्यांचा धंदा असतो, त्याच्या पद्धतीने टाकतात. मग ते कोणीतरी पुरुष तिला कोणता तरी मिळायचा, कोणता तरी पुरुष तिच्याबरोबर रतीपणे चेष्टा करायचा, तिला काही पैसे द्यायचे. अशा प्रकारे तिचा क्रम चाललेला आहे, रोज धंदा चाललेला आहे. असे बरेच दिवस चालले, बरेच दिवस झाले, निघून गेले. एके दिवशी संध्याकाळी उभा टाकली. दिवस मावळल्यावर 7 वाजता शृंगार करून टाकून टीका करून उभा टाकली. रात्री 12-2 वाजले, तरी कोणी आलं नाही. त्या दिवशी तिने हावभाव कटाक्षे पुन्हा उत्तम बोलू नये. लोक जाणं येणं करू लागले, पण तिला ते कामिक पुरुष नाही मिळाला. तिच्याकडे येणारा कोणी मिळाला नाही. मग तिला उदासीनता निर्माण. पूर्व पुण्य, कोण्या पुण्य आहे ना? पूर्व पुण्य. पूर्व पुण्य तिची बलवत्तर होती.
वडोत्तर असल्यामुळं तिनं वैराग्य तिला निर्माण झालं. ती म्हणली मरक्या माणसापासून काय मिळून अर्थ पैसा आणि दैहिक संघ. दैहिक संघ हे त्या विषयातला नश्वर आहे. हे टिकाऊ नाही, हे शाश्वत नाही. आणि अर्थ अनर्थाला कारणीभूत आहे. हे पैसा तरी काय चांगला आहे का? बरं, जे मी मिळवायले ते धंदा ओठ आहे, ग्राम्य धर्म आहे, खर्चला धंदा आहे. आपल्या फालतू धंद्यातून पैसे मिळवले ते पैसे टिकतात तरी काय? दिसायला असतात, राहायला नसतात ते पैसे. तिला कळायला लागले. तिला लगे वैराग्य झालं. आपण त्यांना सोडून द्या. मरक्या माणसाला त्यांची वाढ करण्यात काही मतलब नाही. तिला चिरड आली म्हणाली. आणि हृदयस्थ परमात्मा आपल्या जवळ आहे. त्या हृदयस्थ परमात्म्याला आपण भोगावं. भोगावं म्हणजे ऐक्य करून घ्यावं, त्याच्याशी अंगसंग करावा, त्याच्याशी ऐक्यता करावी. या लौकिकातल्या लोकांना सोडून द्यावं, असं तिला वैराग्य निर्माण झालं. आणि मग त्यावेळेला ती आणि पुढे गुण गाऊ लागली आणि भगवंताचा उपकार म्हणू लागली, परमात्म्याचा बरं. मग ती काय म्हणती त्याच्या ओव्यात मी टिकून आणले बघा. हे जन्मीचे माझे कर्म पाहता केवळ निंद धर्म, मदतुष्टला पुरुषोत्तम पूर्वजन्म सामग्री. काय म्हणली ती? या जन्मातलं माझं कर्म पाहायला गेलं तर निंदे. मी जन्मल्यापासून आतापर्यंत काय केले? निंदे कर. परपुरुषाची भोग भोगले, मी वेश झाले. हे माझा धंदा ओपटा आहे. म्हणून ये जन्मीचे माझे कर्म तर पाहता केवळ निंदे धर्म. पाहायला गेलं त्या माझ्या कर्माचा निंदे कर्म येते. हो, पण मदतुष्टला पुरुषोत्तम. पुरुषोत्तम नाम परमात्मा. कळलं का? भगवान परमात्मा मला तुष्टला, संतुष्ट झाला. हो, पूर्वजन्म सामग्री. कोण्या सामग्रीनं? पूर्वजन्म. म्हणजे पहिल्या जन्मातलं काही पुण्य होतही नाही भाऊ, तेव्हा ते उदयाला आलं. असं पुण्य कुठं ना कुठं कामाला येते. वासनेनं फटकारा मारला असेल हो. तिला कळवातीच्या पोटाला जावं लागलं का? वासना फटका देत असते. वर काही नाही भाऊ, ती सांभाळली पाहिजे. आणि ती सांभाळणं गरजेचं आहे, पण माणसाला सांभाळणं होत नाही. कशावर कोणाची वासना झाली बाबा सांगता येत नाही. जन्मावर परमार्थ करणाऱ्या माणसाची वासना जर भटकू लागली मरताना काय उपयोग? मग झटका बसतो. झटका मग आता काही तिनं झटका खाल्ला असेल म्हणून कळवा तिच्या पोटाला तिला जावं लागलं. कोणाची होती पहिला जन्म काय होता सांगा बापा. तिचं पूर्व का सांगायचं आता? ती कुठली कोण होती? हा, ही लई लांबणीचं बरं येते. जशी ती कळवाती दुसरी एक श्यामा कळवातीची पोरगी कानोपात्रा. कळवातीनं सुटकेने कानोपात्रा. कळवातीच्या पुढची पण कानोपात्रीने धंदा केला नाही. लहानपणापासून तिला लहानपणीच विरक्ती झाली. तिची माय होती बेकार, पण ही नव्हती बेकार. कोण? कानोपात्रा. तिची आई पूर्वी दुसरी कळवाती. ती रोहिदास महाराजाला सावध व्हा म्हणणार. किती योगिनी होती पहिली. योगिनी होती ती. पुन्हा कळवातीच्या पोटाला जावं लागलं तिला. आणि तिने इशारा दिला कोणला? तुळशीदास. नाही, रोहिदास. आणि रोहिदासाला जाग्या मांडलं. झटका खाता म्हणतो. अशा पण ही बी तसलीच आहे. पण आता ही काय म्हणते पुढे ऐका ना, तशी आहे. आधी म्हणली म्हणून गेली पूर्वजन्म सामग्री. मदतुष्टला पुरुषोत्तम. तुष्टला खुश झाला. कशाला खुश झाला? पूर्वजन्मातली सामग्री होती म्हणली. म्हणजे माझ्या पूर्वजन्मातली काही पुण्यही होती. पुन्हा लगेच विकल्प घातला त्याच्यात. म्हणजे तिने आणखी विकल्प करून काय बोलते? मद कैचे पूर्वजन्मी साधन. आता विकल्प घातल्यावर काही नाही भाऊ. ज्याचे नाम पतित पाव. माझ्या कशाचं माय पहिल्या जन्मातलं साधन मी कुठं केलं असं काय खबर आहे, कोणास ठाऊक आहे. पण काही असो, ज्याचं नाव पतित पावन. ज्याचं नाव काय आहे? पतित पावन. आणि कृपाळू तो जनार्दन, त्याचे कृपेने हे घडले. काय? ज्याचं नाव पतित पावन आहे, कृपाळू तो जनार्दन, कृपाळू आहे आणि त्याच्या कृपेने हे घडले. म्हणजे मला जे वैराग्य झालं कोणाच्या कृपेने झाले नाही भाऊ, त्याच्या कृपेने. हा, आता तिचा संसार आता धिंगाणा झालाय का राहिला? धिंगाणा झाला.
नाही व्यावहारिक ते संसार आहे त्याचा धिंगाणा झाला. मग धिंगाणा झाला ती कृपा म्हणायली का अवकृपा म्हणायली? कृपाच म्हणायचं. मग तुम्ही का म्हणून रडतात काही दुःख झाले आपलं? आणि तुम्ही तरी बुटाचं दुकान सक्सेस होतं ते सोनपेठचं तर येत होते काही. बुटाचं दुकान टाकलं पोर आहे ना तुम्हाला माहित आहे ते ह्याच्यात गोळात शेळगाव रोड आले असं पुढे गोळ आहे ना ते फाईल होतं. त्याचीच कृपा झाली म्हणा. कृपा झाली अहो मी नाही करा सोमवारी मी रस्त्याला आलो फटफटी बसलेली. आम्ही सदा बसत होतो. राम 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 या म्हणलं आपल्या इकडे जायचं फराण सोनपेठला चाललो म्हणे का गर्दी असती सोनपेठला जरा वर दुकान टाकणार गर्दी असती आणि त्याला माल देणं होत नाही म्हणून गल्ल्यावर बसावला म्हातारा गल्ल्यावर पोरं कुठं द्यायला म्हणजे आणि तसं चलू बी लागलं. ते महिना 4 महिने चाललं ना वाटतं दुकान तसं चांगलं. फॉर्म मध्ये आलं दुकान इनायक भाऊचं दुकान फॉर्म मध्ये इनायक आता का जमलीच गाडी गाडी रुळा होती बघा आज चांगली होती. आता गाडी चांगली जोरात सुटलं होतं इंजिन. आणि मग हे काय हे सिटीत माणूस होती कोणा सर्किट म्हणायला ते काय कोणा मुजीच होते का त्याची कृपा होती. असं मानाय पाहिजे आणि त्याच्यात जर तुम्ही रंगले असते ते गल्ल्यावर बसून काय मिळणार होतं? पैसे. याच्याशिवाय दुसरं काय झालं? परमेश्वर चिंतन तुमचे होत नाही ना. हे महाभारत तिकडचा झाला ठिकाणा वरचे सामान मिळालं विनायकराव रंगलं गाडी आता मला वाटलं त्यावेळेला मिळालं हे असं नटायले. आता हे काही केलं माघारी येत बरं का त्या फॉर्म मधला माणूस माघारी ते अवघड असतो. त्याच्यात त्याला बोध होत नाही त्याच्या डोक्यात घुसतच नाही. लक्षात आलं की नाही? मधात जातच नाही ते बोध कारण का ते बळ जास्त आहे. आणि काय होणार की बघा डुप्लिकेट गोष्टीचं आकर्षित्व जास्त असतं. डुप्लिकेट गोष्टीत ना त्यात आकर्षित्व जास्त. त्याचा मायेचा ती माया आहे ना मायेचा एक स्वभाव आहे त्याच्यात आकृष्ट करण्याची ताकद जास्त. लक्षात आलं? म्हणून तिकडचा माणूस इकडं लवकर यायला अवघड आहे पण ते भगवंताची कृपा वाजला बोल काय इकडं काय तिकडं काय मरत होते त्याचा काव थांब इकडे बघणं तिकडे बघणं इकडे बघणं पोरायचं दुकान माझ्याशिवाय कोण बघन पुन्हा आता आणखी निर्माण होते. हो हे साहेब बरं कुठं वाढतंय हे येते तुमचं पुण्य म्हणावं बघायला तुम्ही सोमवार कोणा बसतात नाही येणार होतो पण काय झालं आमचा पोरगा बाजारला गेला आता आहे का ह्याला असं म्हणाय पाहिजे बाजार का काय मातीच आहे मला सांगू नको तू बघ. हा माझ्या मर्जीप्रमाणे जर थोडं बसा वाटलं तिथं बसण्यापेक्षा तू कोणा बसलो ती बाजू वेगळी करमणूक म्हणून म्हणजे बंधन झालं की नाही पुन्हा दादा मला बाजारला जायचे तुम्ही येईल बर थांबा आला का कुठं आणि येता येत हो हे म्हणाले ठीक आहे साहेब तरी गड्या करतो उसाला चक्कर मारावी काय कुठं आहे का नाही कुठं शेताकडे जात नाही कोण म्हणलं जातो ते काहीच नाही माया भगवंताची कृपा मानावी त्या बाईच्या संसाराचा धिंगाणा झाला. व्यवहारातून ती उठली खलास व्यवहारातून खलास झाली ना व्यवहारातून खलास झाला. तिच्याकडे बडे बडे श्रीमंत येत होते सावकार महाजन मोठे शेटे हो त्या बाईकडे किंमत होती बाईची. चांगले लोक तिचे नवरे म्हणल्यावर तिची काही किंमत कमी असती का? थोडी फॉर्म मध्ये होती ती पण तिला कसं काय झालं उपरती तिला कंटाळाच आला आणि कंटाळा आल्यावर मग ती असे उद्गार काढते कृपाळू तो जनार्दन कसा आहे कृपाळू आहे आणि त्याच्या कृपेने घडले म्हणजे माझी साधना नव्हती म्हणाली ती पहिली. आता ती काय म्हणते माझी पहिल्या जन्मातली साधना तरी कुठं केली मी काही केले होते साधना म्हणाली पण ही खरी माझा पतित पावन परमात्मा कृपाळू आहे त्यानं माझ्यावर कृपा केली. मग आता कृपा केल्यावर ती काय श्लोकातून बोलते बघा ती म्हणते तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्य संज्ञा तेनोपकृतमादाय शिरसा म्हणजे त्याची कृपा माझ्यावर आहे माझ्या डोक्यावर आहे बरं. ग्राम्य संज्ञता त्यक्त्वा दुराशा
म्हणजे जी ग्राम्य संज्ञता, मी ग्राम्य धर्म करते त्याचा मी त्या दुराशेचा त्याग करते. आणि शरणम व्रजामी तदमीश्वर, मी त्या बरं काय ईश्वराला आता शरण जाणार. म्हणाली तेनोपकृतमालाय शिरसा ग्राम्य संज्ञता त्यक्त्वा दुराशा शरणम व्रजामी तदमीश्वर. कळलं लक्षात आलं तुमच्या की तेनोपकृतमालाय म्हणजे त्याच्या उपकारातून, त्याचा उपकार माझ्यावर इतका झालाय डोक्यावर, शिरसानाम डोक्यावर. ग्राम्य संज्ञता त्यक्त्वा दुराशा म्हणजे ग्राम्य धर्म आहे ते, वाईट धर्म वेशेचा धंदा आहे, हे धंदा त्यक्त्वा म्हणजे मी त्याग करते. हो दुराशा आहे ही दुराशेचा मी त्याग करते. आणि शरणम व्रजामी तमधीश्वरम, त्या मी ईश्वराला शरण जाते. अशी ती बोलली. अशी बोलल्यावर त्याच्यावर नाथांनी केलेल्या कृपा करोनी भगवंते निज वैराग्य दिले माते तेने सांडविले दुरासे ते ग्राम्य विषयाते छिदिले. नाथांच्या आता वय पुष्कळ येतात पण मी लागतील तेवढ्या टिपून घेतो, लागतील तेवढे. कृपा करोनी भगवंते, माझ्या भगवंतानं काय केली? कृपा केली. आणि निज वैराग्य दिलेले माते, माझ्या अंतकरणातलं वैराग्य जागृत केलं. वैराग्य काय कुंकुण आणायचंय काय मधातच, पण ते मधलं वैराग्य निज नाम स्वतःच वैराग्य जागृत केलं. दिदले माते म्हणजे जागृत केलं. तेने सांडविले दुरासे ते, ही दुराशा होती परपुरुषाची रममान म्हणून पैसे मिळविणं, ही काय होती? दुराशा होती. आणि स्वतः काय सांडविले पण ग्राम्य विषयात ते त्यागिले. हे हलकट धंदा त्याग केला. याचा तो उपकार मानूया माथा. कृतोपकार माझा शिरसा म्हणली ना, ती उपकार मानूया माथा म्हणजे त्या भगवंताचा मी उपकार डोक्यावर झालाय असं मानते. ते उपकार मानूया माथा त्याशी मी शरण जाईन आता. ते उपकार मानून मी त्याला काय करील? शरण जाईल. जो सर्वाधीश नियंता, सर्वाधीश म्हणजे सर्वांचा मालक, जगन्नियंता त्या कृष्णनाथा मी शरण. अशा जगन्नियंत्या कृष्ण परमात्म्याला मी काय शरण गेले किंवा शरण आहे अशी म्हणली. मग सांगा तिने भगवंताची कृपा मानली आणि खरंच भगवंताने तिच्यावर कृपा केली की नाही? मग सांगा दत्तात्रय योगी काय साधेत का महाराज? दत्त योगी आपण त्याला देव मानतो. आता सगळे लोक दत्ताला काय मानतात? देव मानतात, त्याचं भजन करतात सगळं जग. बरोबर आहे. दत्त दत्ताईचे लागले ध्यान हरपले मन झाले मन मृत्यूपणाची झाली बुडवण एका जनार्दनी दत्त हे ध्यान. हा त्रिगुणी त्रिमूर्ती नेती नेती शब्दे बराई परतले. कसे दत्ते भाऊ? दत्त जेवणे ओभा टाक प्रसन्न होणे आशीर्वाद जन्मवर्णाचा बघा म्हणजे जन्मवर्णाचा फेरा चुकविणारा योगीराज दत्त भगवान ब्रह्मांडाचा नायक. अहो रामाला म्हणली अनुसया माता आणि आत्रे ऋषीच्या घराला राम गेली. आत्रे रामप्रभूची स्तुती तुळशी राम आहे. त्यात आणखी विशेष म्हणजे आपल्या भावात रामायण बी गेलते ना, वर्ण नाही की नाही? राम वनवासात चित्रकूटाला आले नाही का वर्ण? मग चित्रकूटाला राहत होते अनसुया आणि आत्रेय महाराज. आता आहे ना तिथं त्या आश्रम द्यायचे खाली मंदाकिनी नदी, दोन मुसंडे. हा महाराज ते कुठून येते पर्वत बघा. पावसाळ्यात उन्हाळ्यात सारखे मुसंडे झरे. ते अनसया मातेनं ते असं म्हणणं आहे की केदारनाथची मंदाकिनी तिथं आणली. आपल्या केदारीला आहे ना मंदाकिनी, केदारीला आणि बद्रीनारायणला अलकनंद. बद्रीच्या समोर काही ना अलकनंद आणि केदारी देवापाशी मंदाकिनी. त्याचं पुन्हा खाली मिलन झालं देवप्रयागला. खाली देवप्रयागला मिलन झालं, एकत्रित होऊन मग आपल्या हरिद्वारला आल्या. त्या सगळ्या 5 प्रयाग आहेत ना बरी, नंदप्रयाग, कर्णप्रयाग है ना, देवप्रयाग. ते सगळे 4-7 प्रयाग होऊन म्हणजे मी प्रयाग म्हणजे मिलन, हे सगळे मिलन होऊन हरिद्वारला एकत्रित गंगा आली.
आणि जुनंच नाव गंगा आहे तिथे खरी मेन गंगाचं गंगोत्रीला जन्मली. गंगोत्रीला जन्मली गंगा माय ती. मंदाकिनी जन्मली केदारीला आणि आलकनंदा जन्मली कुठं बद्रीनारायणला. आता ती मंदाकिनी आमच्या अनुसया मातेनं तपश्चर्या करून ह्याला आणली कुठं चित्रकूट आहे ना मला मुसंड. हां आता तिथं राहत होते. आणि मग तुळशी रामायणामध्ये ह्याचं वर्णन आलं. तिथं राम लक्ष्मण सीतादेवी आली वनवासात. म्हणजे कुठून प्रयाग रामाच्या अयोध्येहून नीटेवर का प्रयाग नीटे अयोध्येचा रस्ता आहे. तमसा नदी कोणती तमसा नदी पुन्हा ही गंगा आणि पुन्हा यमुनेचं मिलन प्रयाग भरद्वाज असं तुम्ही सगळं बघितले रे. मग तिथून पुन्हा आलीकडे चित्रकूट. मग चित्रकूट आले राम. मग चित्रकूटला बॉर्डर आता उत्तर प्रदेशची मध्य प्रदेश. चित्रकूट मला वाटतं निमा इकडे निमा तिकडे हे डोंगर इकडे मध्यात. हे गुप्त गोदावरी की नाही गुप्त गोदावरी सत्य अनुसया हे सगळं ठिकाण कुठे येतं मध्यात आहे. आणि पलीकडे भरत भेट पलीकडे पुढे त्याच नदीवर खाली गेलं तर पुढं आपण जातो ना ती भरत भेट आहे उत्तर प्रदेश. तिथं अलीकडे बॉर्डर आहे दंडा टाकते ते बॉर्डर आहे. मग तिथं राम आले राम लक्ष्मण सीता. आल्यावर रामाची पूजा अत्रि ऋषीने केली अनुसया माते. अत्रि ऋषीने रामाची पूजा केली. तिथं अत्रि ऋषीनं संस्कृत मध्ये स्तुती केली तुळशी रामायणात. तुळशी रामायणात सुंदर असं रामाचं वर्णन केलं. शेवटी काय म्हणजे रामा तुझी ही आई आहे कोणती अनस. हिनं घरच्या घरी तप केलं. ही कुठे तपाला डोंगरावर गेली नाही. हिनं घरच्या घरी तप करून तुला पोटाला मागली. त्या दत्ता अवतारातली तुझी ही ये नाही. तुला वाटेल की माझी आई कसं नातं लावायला तुम्ही. तू पहिला कोण आहे दत्त आहे बरोबर आहे. दत्त विष्णूच आहे ना. दत्त कोण आहे विष्णू आहे ना. मग तू विष्णू आहे. तुझा हे अवतार राम अवतार झालाय. पण ही तुझी पहिली माताच अनुसया माता. मग तिच्या पाया पडले त्या अनुसया मातीच्या राम प्रभू. मग तिनं सांगितलं घरच्या घरी तप काय केलं फक्त पतीवरचा धर्म पालन केलं. म्हणजे पती हेच देव असं समजून माझी तिनं उपासना केली. आणि त्या पुण्याने इथं मंदाकिनी गंगेला यावं लागलं. इथं मंदाकिनी गंगा पडली असं इथं मोठं तप आहे. आणि तिने देवाला बाळ केलं. ब्रह्मा विष्णू महेशाला हिनं लहान लेकरं वळी गेले आणि पोटाला आणलं. अशी ही सहचारिणी कोण आणलं. तिथं नाथाने तिथं वर्णन केलं. कवनाची न करी असूया या लागी नामे अनसूया. म्हणजे कोणाची असूया करीत नव्हती म्हणून नाव आहे अनसूया. अनुसया नाही बरं अनसूया अन असूया बरोबर अनसूया. अन म्हणजे नाही असूया म्हणजे मत्सर. या बाईच्या पोटात कोण्याच जीवाविषयी मत्सर नाही त्याला म्हणायचं अनसूया. कवनाची न करी. इथं तर आपलं लेकरू वेगळं आणि तिचं लेकरू वेगळं असं आहे की नाही. आपलं वेगळं आणि जावंच वेगळं. जावच्या लेकराला आपल्या लेकरासारखं समजित्यात का ह्या समजित्यात ज्ञान बा झोपी झाला काय आपल्या लेकरासारखं भावाचं लेकरू वाटतंय का जरा तिकडा आता करू नको तू बोलू नको. काही विचारायचं नाही. तू काय आरोग्य नाही नाव घेऊ नका. असं होतच नाही बागा असं होतच नाही. आणि जे झाला ते संत असते. ज्याच्या अंतकरणात तसं झालं का नाही भाऊ तर तो माणूस नाही राहिला. कोण झाला संत झाला महाराज. संताशिवाय हे समत्व येतच नाही महाराज हे लक्षात ठेवा. आपल्या चित्तात असूया असतेच. आपण अनस्वे नाही निर्मत्सर आहे का हा तुकाराम पुण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अरे भावाचं लेकरू काय चिलट बी आलं तर सारखंच वाटत होत. भेदच नव्हता. तो का म्हणे भेदा भेदन गेला वाद किंवा आपण पारखे नाही केले.
साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. समत्व बुद्धी संत असतात. आणि असूया नसते त्यांच्या. ती ज्या बाईत असूया नाही ती बाई संत म्हणजे अनसूया. असं ही घरच्या घरी तपश्चर्या केली म्हणून पोटाला आले. आणि दत्तात्रयाचं नाव त्याच्या पोटात पडले, दत्तात्रय. दान दिलेला पोरगा आहे. हे दोघांना तपश्चर्या केली म्हणजे आम्ही तपश्चर्या केली नामा. आणि तपश्चर्या करून विष्णू परमात्मा प्रसन्न करून घेतला. आणि विष्णू परमात्म्याला वरदान मागितलं आणि की आमच्या पोटाला तू ये. ही तुझ्यासारखा मुलगा आम्हाला व्हावा. विष्णू परमात्मा म्हणजे माझ्यासारखा मीच आहे जगात, मी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून तुम्हाला मी माझं दान दिलं. आणि स्वतःचं दान करायला स्वतःला अधिकार आहे. दुसऱ्याला दान करणं गुन्हा आहे. लहानपणी लहान बापाला, लहान लेकराला बाप दुसऱ्याच्या पोटी टाकतात, ते थोडस चुकतं. मोठं झालं त्याला पश्चाताप. एक जणाचं जायजातीवर भांडण लागलं, 4 पोरं दुसऱ्याच्या दत्तक दिलं. दुसऱ्याच्या दत्तक दिल्यावर ते काही कालांतरानं घरच्या घरी कुरापती निघतात त्याच्या वंशाच्या लोकांच्या. खरी जायदाद आमचीच आहे, हे तुमची जायदाद नाही. आणि ते आमची जायदाद तुम्ही घेतली असं काही करागती वाढतात. आणि वाढल्यावरती भांडणं. मग त्याला वाटतंय खरी माझ्या बापाची जायदाद होती की नाही. पण ती बापाची असताना मला बापानं दुसऱ्याच्या जायदादी बसविलं. आणि म्हणून ह्या कडकडी माझ्या डोसक्याला नशिबाला आले असं वाटतंय पश्चाताप. मग त्यांना मी सहज म्हणलं होतं तुमचे वडील चांगले होते. काय चांगले होते तुम्ही चांगले म्हणायचे, आम्हाला दुसऱ्याच्या वडील टाकले. म्हणून ह्या सटकटी नशिबाला आल्या. त्याच्या तोंडातून निघाला का नाही. म्हणजे याचा अर्थ खरा स्वतःला अधिकार आहे दान देण्याचा का बापाला अधिकार आहे. स्वतः हा कळत झाल्यावर दान म्हणावं, माझं मी तुला दान दिलं. ना कळत्या अवस्थेत दान केलं तर माणसाला लहानपणी कळत नाही. आणि अशी पुढे गडगड झाल्यावर मग पश्चाताप होते की नाही. भाऊ दुःखच होते. हा दुःख होते. मग हे मला म्हणायचंय की आपण स्वतःला दान देणं सांगा. आणि ते स्वतःच्या मनावर आहे, तुमचा अधिकार आहे. आता बी तुम्ही ते दान करू शकता नाही भाऊ. जिथे पण करता येते, मेल्यावर बी करता येते. आता तुम्हाला एखाद्याला कोणाला किडनी नाही, आपल्या देता येत नाही. असं देता येत नाही. याचा अधिकार आहे आपल्याला. द्यावंच वाटली तर एखाद्याला किडनी नाही, काय करावं, मी किडनी गेली आमची घ्या, देता येईल की नाही. आपला अधिकार आहे, आपल्या मनावर आहे. बरं मेल्यावर बी काय नाही माझं. आता चालू इतकी मेल्यावर देहदान करणारे लोक आहेत. ती बरोबर येईल की तुम्हाला. ते देहदान केलं, मग देहदान केल्यावर त्याला जाळायचं नाही. बरं कुठलं जाळणं, ते दवाखान्यात दान केलेलं असतं. मग त्याची काही वस्तू काढणं, त्याच्यावर प्रक्रिया करतात ते डॉक्टर. मग जाळायला काहीतरी त्याचा मोबदला ते मला वाटतं हे करावं लागतं. पराशपत्राचा पुतळा, त्याला शास्त्र आहे ना देहदान करणाऱ्याचं. दुसरंच एक प्रेत तयार करायचं आपलं डुप्लिकेट, आणि त्याचा विधी करायचा. घरचे आहे बरं काय, त्या राहिलेल्या मागायच्या लोकांनी, असं शास्त्र आहे. पण देहदान करण्याचा अधिकार स्वतःला. तसं देवानं विचार केला मला हे दान मागायला येतं, मग दुसऱ्याचं दान दिल्यापेक्षा आपले आपणच दान द्यावं. म्हणून भागवतामध्ये वर्णन आले. भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये वर्णन आले. आणि मग ते दत्तप्रभू आणि स्वतः अनुसूया मातेला आणि अथर्वशीला म्हणले, हरकत नाही म्हणले, दत्तो मया अहमिती यद भगवान स दत्ता. म्हणजे मी माझं तुम्हाला दान केलं, मी माझं तुम्हाला दान केलं. हो, आणि म्हणून तो दत्त झाला. म्हणून त्याचं नाव काय पडलं, दत्तक. म्हणजे ओटीत बसला. कोणाच्या, आत्रेयाच्या आणि अनुसूया मातेच्या. ब्रह्मांडाचा नाही की विष्णू दत्तक बसलाय नाही भाऊ, ओटीत बसलाय. आणि ओटीत बसल्यामुळे नाव काय पडलं, दत्त. असं असं. आणि म्हणून ही तुझी पूर्वजन्मातली कोण आहे, माता आहे रामा. आणि असं मग ती वंदना केली. मला वाटतंय अशी भगवंताची कृपा ज्याच्यावर होते तो माणूस मुक्त झाल्याशिवाय. मग ती काय म्हणते, मी शरण जाईल. आणि शरण तुकाराम महाराज तेच म्हणाले की काय, मी तो आलो शरणागत, माझे करावे सोयीत. मग दीनानाथां कृपाळोवा. कृपा करणार आहे की नाही परमात्मा, नाही. दिनावर कृपा करणार आहे की नाही. कृपाळोवा दीनानाथा, सांभाळावे आपल्या नाव. तुझं नाव तू आता सांभाळ. मागाच्या लोकांवर तू कृपा केली, जे आमच्या कानावर आहे, हे सांभाळून घे आता तू. तुका म्हणे आता तर भले नव्हे मोकळी. थोडक्यात चिरण सांगून टाकतो की आता मला सोडून नेणं बरं नाही. भले नव्हे मोकलिता.
मोकळीता म्हणजे मला हाकलून देण्यात तुझं चांगलं नाही. नाही, तुझं नाव जाईल देवा. बरोबर आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, माझ्या कृपा करा मी तुम्हाला शरण आहे. जसं मागल त्याच्या पिंगलेव कृपा केली, गजेंद्राव कृपा केली, ती दुसरी एक कोणतीही कळवाती नव्हती, ती राघवासाठी राघवा म्हणणारी पोपटासाठी. तिला तिचा उद्धार केला. अजामिळा अंत मरणाशी आला, तोही स्मरण नाही तुझं. प्राण जाते वेळे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. असा अभंगात आहे ना वर्णन. हा, जन्मभर त्यानं देवाचं नाव घेतलं त्याच्या बामणानं. हा, चिंदळकी करणारा ब्राह्मण तो कोण? अजामिळ. अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठासी. मग तू दीनानाथ आहे त्याच्यावर कृपा केली, अजामिळावर कृपा केली, गजेंद्रावर कृपा केली, कुंटिनीवर कृपा केली, पिंगलेवर कृपा केली, सगळ्या लोकांवर कृपा केली. तुझं नावच आहे काय? कृपाळवा दीनानाथा. मग दीनानाथ हे तुझं नाव आहे, तू सांभाळून घे. आणि जर नाही सांभाळशील आणि भले नव्हे मोकळीचा. तुका म्हणे आता भले नव्हे मोकळ, म्हणजे मला सोडून देशील तर तुझं नाव गेल. कोणाचं म्हणणं आहे? तुकोबा आहे. मला वाटतं असं भांडावं देवा, आणि असं देवाला भांडून आपला हक्कानं आपला कब्जा करा त्याच्या शरीरात, त्याच्या स्वरूपात. म्हणा रावणानं केला की नाही? रावण म्हणला ना, मी रामाला येऊ देऊ नाही लंकेत. असा पट्टी आहे, जिवंत होतो तो. रामाला येऊ देत नाही लंकेत, नाही येऊ दिलं, पण रामाच्या स्वरूपात मी कब्जा केला. म्हणजे राम म्या जिंकला असा म्हणलाय रामाने. हसू लागले लोक, तिथं ओरडायला. शेवटी हो कोण? रावण युद्ध करून म्हणाला शेवटी, ऐका सगळे 33 कोटी देव आधी ऋषी मुनी सिद्ध साधक सगळे हे उभा टाकलेले सगळे लोक या रामाला म्या जिंकलो. आल्याने लोक हसू लागले. मरायची पागल पडलंय म्हणजे बाणानं जिंकलं म्हणायचं. काय बोलावं त्याच्या मूर्खाला, असं लोकांचं म्हणणं. पण त्याचा भाव रामाला कळाला. कोणाला कळाला? रामाला कळाला त्याचा भाव. राम म्हणतो बरोबर आहे, ते बोलायला ते बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ माझं स्वरूप ते हस्तगत होऊन, माझं जे ब्रह्मस्वरूप आहे त्या स्वरूपावर त्यानं कब्जा केला. कोणी? रावणानं. आणि मला त्याच्या लंकेवर प्रवेश करू दिला नाही. तो खरा पुरुषार्थी. आणि मग राम उभा टाकून तिथं बोलले हातवरी करून, सगळे ऐका म्हणले. ते रावण जे बोलला ते बरोबर आहे. आणि या सब संसारामध्ये रावणासारखा वीर मागून झाला नाही आणि पुढे होणार नाही, अशी वरी हात करून असं या रावणानं कमविलं. आणि सगळ्या संसारात एक नंबरचा वीर होऊन गेला रावण. म्हणून याच्या देहाची कोणी विटंबना करू नका, कोणी लाथापिटा आणू नका, असं रामानं सगळ्या वाढून राहिला. आणि लक्ष्मी विभीषणा याचा अंत्यविधी मान मरात विन कर, मोठा राजा आहे असं म्हणले. बरं कोण? राम प्रभू. आणि माझं देहाचं शत्रुत्व नाही. ज्याच्याबरोबर शत्रुत्व होतं त्या रावणाबरोबर ते रावण मारला. आता देहाबरोबर शत्रुत्व नाही, काही नाही. देहाचा गुन्हा आहे का मधला गुन्हा आहे? मधला गुन्हा. हा, मधला गुन्हा. हे जड ती काय करणार विचारा. मग आपली दुश्मन केली या संघ असावी. माणसं मेलं तरी त्या मला संघ दुश्मन केलं. त्याच्या काय मातीला जायचं म्हणते की नाही? घेऊन जा संघ. आणि राग संघ घेऊन गेले की पुढच्या जन्मात तुम्ही मुंगू संते आम्हाला हेच कटकटीत ना. त्या बघायला मिळतात आपल्याला हे पाखरं बिकरं हे जे बघायचे दुश्मन मांजर उंदर हे दिसतात आपल्याला ह्याच कटकटीत ना. हे पोटात खतूस घेऊन गेलेले पुढे तसे जन्माला येते. पुन्हा तिथंही बांधणं चांगली त्याच धंदा आहे. म्हणून या जन्मातला खतूस या जन्मात संपूर्ण मारावं. डोक्यात आणून येते कोणाची दुश्मन की दुश्मन झालं. जिथले तिथं मांडावं, मोकळं व्हावं. भांडायचे का? जिथले तिथं मांडावं, दोन गोष्टी बोलाव्या, मोकळं व्हावं, पोटातलं काढून टाकावं. पण त्याच्या संग खतूस आड पाय घालून असं काही आडी धरणं हे गुन्हा आहे. हे गुन्हा जर असं मग हे काय मग परमार्थ प्राप्त होतच नाही. एकंदरीत भगवंताला तुकाराम महाराज म्हणजे तुझं नाव तू संभाळ, भले नव्हे मोकळीता. याच्यात तुकाराम महाराज धमकी द्यायची देवाला, तर मला सोडून देण्यात तुझं भलं नाही. भलं नाही म्हणजे काय जाईल? देवाचं नाव जाईल. मग नावाला तर पाहिले सगळे. मग देवाचं नाव देवाला जाऊ द्या वाटते.
कसं जाऊ द्या वाटतंय? जाऊ येत नाही ते नाव. आणि तुकारामांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे महाराज उद्धरलेले ते तो, पण आपले प्रतिनिधी आहे की नाही भाऊ? मग तुम्ही असं शरण जायला पाहिजे का नाही भाई? जायला पाहिजे. मला ते 2-3 मिनिटं पुढे गेले. ही झालेली सेवा. आता हे अभंग संपला असं घरी धरतो. दुसऱ्या दिवशी उद्या दुसरा अभंग सुरुवात होईल. म्हणजे 15वा. आता लगेच जायचे आपल्याला ढाकण्याकडे जावं लागेल.